तर 10,000मध्ये उडुपी, गोकर्ण आणि गोवा जर ही ट्रिप तुम्हाला बघायची असेल तर हा व्लॉग आणि या व्लॉगच्या पुढे येणारी सिरीज तुमच्यासाठी। मी आणि माझे मित्र आम्ही सगळे निघतोय आता। माझ्या मित्रांना तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो। पहिला तर लौकिक, धीरज, आदेश, प्रज्ञेश, जतीन। तर आमचा मुंबईपासून उडुपीपर्यंत, उडुपीपासून गोकर्णापर्यंत आणि गोकर्णापासून गोव्यापर्यंत आणि परत गोव्यापासून मुंबईला येण्यापर्यंतचा तिकिटीचा खर्च आहे 1136 रुपये पर पर्सन। तर आता आमची ठाण्यावरून ट्रेन आहे 3:30ची। आमच्या ट्रेनचं नाव आहे काय? ट्रेनचं नाव वा अश्वगंधा ना? अरे नल्ल्या मत्स्यगंधा, मत्स्यगंधा। अरे नल्ला साला चापटच मारली। तू चापट खाण्याच्या लायकीच नाही। अश्वगंधा, अश्वगंधा काय असतो? इथूनच सुरुवात आहे। हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर व्लॉग। तर चला आता ठाण्याला जाऊया। पोहोचलो आम्ही ठाण्याला आणि आमची मत्स्यगंधा एक्सप्रेस आलेली आहे। हा आमचा डबा इथे S1। आता आधी ट्रेनमध्ये चढूया। काहीच आमची ट्रेन ऑन टाइम निघाली होती ठाण्यावरून। आता आम्ही कुठे जिते नावाच्या एका रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि हे स्वतःची सीट सोडून हे नल्ले सगळे इकडे येऊन बसले। बाई जेवणाची ऑर्डर केलेली आहे। रत्नागिरीला येईल ना रे? हा, रत्नागिरी आलं की जेवण येईल। जेवण खाऊ आणि मग झोप। तुम्हाला डायरेक्ट उडुपीला भेटतं। जावा आपापल्या जागेवर जा नल्ले। देव वाचलाय बघ शाणा मांडीवर येऊन। बस टाइमपास आयटमला मेसेज करेल पोचलोय। फुलपाक काय बोलतोय धीरज? आंटीला आंटी आंटी। कोण दिसतंय का बघ? ऑर्डरवाला। गाईज रत्नागिरीला पोचलोय आम्ही आणि हॉटेलमधून जे ऑर्डर केलंय ते आता येणार आहे नाही येणार आहे की 1300 रुपयाचा स्कॅम होणार आहे आमच्यावर ते आता कळेल। हाय हाय दिसला भाई। फ्रॉड नाही झाला आमच्यावर। चल चल चल। हा गाईज जेवण आलंय भाई। OTP आहे? OTP दे। डेंजर खाना आ गया भाई। चला फायनली जेवण आलंय। अशी धगधग झाली होती ना माहिती आहे का? नाही आला तर काय करणार? उपाशी झोपायचं भाई। आलं भाई आलं। देवाची कृपा बघू आता जेवण। अरे एक नंबर प्रीमियम थाळ्या आलेल्या आहेत भाई। गुलाबजाम नाही ह्याच्यामध्ये? गुलाबजाम का नाही? अच्छा आहे आहे गुलाबजाम पण आहे। चला भाई जेवतो आता। तर गाईज आमचं जेवण झालंय। आता झोपतो आणि तुम्हाला उडुपीला भेटतो। गुड मॉर्निंग उडुपी गाईस। 15 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही शेवटी उडुपीला पोहोचलोय। क्या रे? अरे नल्ल्या मला पाठवते जा। ट्रेन अजून थांबलीच आहे। जा आता काय? आता उडुपीला तर पोहोचलो। हॉटेल बघूया, नाश्ता करूया, फिरायचं बघूया, गाडी रेंट वगैरे करूया। चला मग आता सुरुवात करा कार्यक्रमाला। चला चला। तुमची एक्साइटमेंट नाही दिसत आहे तुमच्यामध्ये। ओरडा मगाशी जरा बसून आलं ना मग जरा डाऊन पॉइंट आहे अन्न ओरडायचं। गाईज आम्ही 7:30 वाजता उडुपी स्टेशनला पोहोचलेलो। हा आहे उडुपी स्टेशन आणि उडुपी स्टेशनच्या समोरच आम्ही रूम घेतले। म्हणजे एकच रूम घेतला। एका रूममध्ये 6 जण राहू। आता ज्यांचं हॉटेल आहे ना त्यांच्याकडे स्कूट्या आहेत। त्या स्कूट्या आम्ही रेंट करतोय। त्याचं नाव आहे श्री जय दुर्गा। बघा या इथे स्कूट्या लागलेल्या आहेत। इथे रेंट करतोय आता आम्ही। आणि हे रूमचे किती झाले आपले? एका रूमचे 1800 रुपये झाले। 1800 रुपये एका रूमचे झाले ना? 6 जण। हा आपल्याला गाद्या भेटतील 2 रुपयाला। आणि बाईक्स आणि या स्कूटर रेंट केल्या त्याचे किती झाले? 500 रुपये एका स्कूटीचे आणि 100 किलोमीटर एका दिवसाला पूर्ण होतात। आणि जर 100च्या जर वरती गेलात तुम्हाला 5 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने द्यावे लागतात। कळलं का? हा रे विचित्र वाटतंय त्याला। हा ठीक आहे ना, उलट इझी आहे तुला। गाईज तर आम्ही गाड्या रेंट केलेल्या आहेत 3 ॲक्टिवा। पहिलं डेस्टिनेशन पेट्रोल पंप। मला वाटलंच तू हे बोलणार आहे। पेट्रोल भरूया। अच्छा अजून बघायचं बाकी आहे। गाडी बाजूला घे। ए चला रे गणपती बाप्पा पेट्रोल पंपला जाऊया। आता आम्ही पेट्रोल पंपवर आलोय आणि आता तिन्ही गाड्यांमध्ये 200-200चं पेट्रोल टाकतोय। कारण आजचा दिवस आम्हाला गाडी पाहिजे। उद्या आम्ही गोकर्णाला जाणार। कसं आता आधी जरा खायला जाऊया, नाश्ता करायला जाऊया।
चांगलंसं हॉटेल शोधतोय, ऑथेंटिक खाऊया काहीतरी. तर गाईज आता आम्ही एका ठिकाणी आलो आहे, इथे फूड कोर्ट आहे, खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत इथे. तर आता आम्ही इकडे चाललो आहे. एंट्रन्स बघा गाईज, AC रूमचा एंट्रन्स. गाईज धीरजने आमच्यासाठी टेबल रिझर्व केला होता. स्पॉन्सर बाय धीरज जांभळे. स्पॉन्सर नाही, ते सगळ्यांची कॉन्ट्री तुझ्याकडे, कळलं का? स्पॉन्सर मी करणार आहे म्हणे. आणि भाई हॉटेल बघा जाम भारी. बड्डे बॉयचा ट्रिप संपेल त्यावेळेला बड्डे येईल त्याचा. अच्छा हे हा सगळं वेगवेगळं मागवा, सगळं वेगवेगळं. हा आमच्या डिशेस आल्या. पहिलं तर वडा डीप. व्हॉट इज दिस? पुडी मसाला डोसा. हे काहीतरी वेगळंच आहे भाई. आणि हे ओपन मसाला डोसा. हा ठीक आहे ना, ओपन बटर मसाला डोसा. हेच आमची ऑथेंटिक फिल्टर कॉफी आलेली आहे. आणि हे नल्ले चाय पित आहेत इथे पण येऊन. चाय इज द बेस्ट, पण नवीन नवीन ट्राय पण करायचं असतं. तर गाईज आम्ही या पाय टिफिन्समध्ये ब्रेकफास्ट केला आणि भाई एवढा भारी होता ना ब्रो. ऑथेंटिक डिश ट्राय केल्या आम्ही, आणि ते पण एवढ्या अफोर्डेबल प्राईसमध्ये ना. 590 रुपये बिल झालं फक्त आमचं. कॉफी पिऊन भाई डेंजर, एक नंबर होतं. आता पहिली लोकेशन कृष्णा टेम्पल आहे आपली. चला गाईज इथून 5 किलोमीटर जायचं आहे, श्रीकृष्ण टेम्पल. लेट्स गो. आम्ही पोचलो उडुपी श्रीकृष्ण मंदिर. हा बघा, हा आहे गेट, उडुपी श्रीकृष्ण महाद्वार. आम्ही गाड्या इथे पार्क केल्या आहेत. आता आतमध्ये जाऊया. इकडून आता आम्ही श्रीकृष्ण दर्शनला चाललो आहे. हे बघा इथून एंट्री आहे. हे बघा इथे देवांच्या मूर्त्या आहेत, मोठे मोठे शंख पण आहेत इथे. हा ना, टोप बघा काहीच केवढे मोठे मोठे. किती लोकांचं जेवण बनत असेल एकत्र बे? कमीत कमी 150 ते 200 लोक. अबे येडा झाला काय, ते काही बडबडतं. खूप जास्त लोकांचं. हे बघा इथून आता आम्ही वर चाललोय. लाकडं भरून ठेवले चूल पेटवायला. कसली हा ना, स्ट्रक्चर बघ ना काय केलंय भाई, डेंजर. गाईज हे बघा, हे 600 वर्ष जुनं मंदिर आहे. आता तिकडे, हा तिकडे दर्शनाला जायचंय. दर्शनाचा सीन काय बोलला तू? इकडे एक छोटीशी खिडकी आहे, त्यात आपल्याला असं बघावं लागतं खालती. आणि काय सगळ्यात सुंदर मूर्ती आहे ना, सर्वात इकडे सुंदर मूर्ती आहे कृष्णाची. जाम भारी. तर लाईन जास्तच मोठी आहे. हे बघा पूर्ण असं इथून असं येऊन आता परत असं जाऊन तिकडे जायचं आहे. हा बांगड्या. हा रे भाई, इथे काय लटकवून ठेवलंय भाई लोकांनी. हे बघा बांगड्या बिंगड्या लटकवल्यात भाई. तावीज होता. हा ना, हे बघ इथे पण आहे. अरे ते पिन. अरे पिन कुठे? सेफ्टी पिन. सेफ्टी पिन का हे बांधू का? आणि काय विश मागणार आहे? ती भेटू दे. अरे हे आता व्हिडिओ मध्ये जाणार आहे. इथे जाम मंदिर आहे, जाम म्हणजे जाम. हे बघा इथे पण आहे. काय रे, कानियूर मठ. अच्छा हे मठ आहे. आणि इथे बघा ते जगन्नाथ टेम्पल सारखे मठ हे पण आहेत, रथ मोठे मोठे. दर्शन करून झालं, आता जाऊया. आणि मंदिर एवढं भारी आहे ना आतमध्ये भाई, कसम. काही जे नवग्रह आहेत आम्ही दर्शन करून आलोय. आणि आता इथे फ्रेश लाईम सोडा बी, कारण जाम गरम झालं. 1-1.5 तास लाईनीत होणार आहे आपण आरामशी. 1-1.5 तास लाईनीत होतो आम्ही. 11:30 एंट्री केलेली आपण. 11:30 एंट्री केली आम्ही. आणि आता किती वाजले? 1:15. आता आम्ही श्रीकृष्ण मंदिरावरून निघालो. आणि आता सध्या ना आम्ही जेवायला आलोय. केसांची हालत खराब झाली, कारण मग यांच्यानी काय गाडी चाले ना, मग म्हटलं मीच घेतो, जरा पळवतो. धीरज जांभळे 20 आणि 40 वर गाडी चालवत होता. म्हटलं मग आपल्या हातात कारोबार घ्यावा लागेल. आता काय वाट बघता का? बजेट खूप आहे रे भाई. चला 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 चला. अरे बघून घेऊ ना, चल ना. अरे पट्टी लोक चला. हॉटेलचं तुम्ही जरा इंटिरियर बघू शकता. आमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक कार्तिक जिथे व्हेज नॉनव्हेज भेटतं, आणि एक इथे अंबेर जिथे व्हेज भेटतं. पैसे दोघांकडे पण जास्त जाणार आहेत. कुठेही चला. त्याची स्पेशालिटी सांग ना तिथे काय. ते आपलं काय काम नाही ना त्याच्यामध्ये.
इथे ड्रिंक्स वगैरे पण आहेत, पण आम्ही तर काय पिणार नाही, काय नाही. मग काय हा मी व्हेजमध्ये. आणि इकडे थोडासा कार्यक्रम आहे, पण तो कार्यक्रम काय आपल्या कामाचा नाही. बरोबर नाही? बरोबर. काहीच आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही निघतोय सेंट मेरी आयलंड. इथून 20 मिनटं आहे. 20 मिनटं दाखवतोय मॅपवरती. गाड्या काढतायत, आम्ही इथे गाडी काढतोय. धीरेला चालवायला देणार नाही, बैलासारखी गाडी चालवतो. नल्ला आम्ही पोहोचलोय मालपे बीचला. हा बघू शकता तुम्ही बीच, आणि तो तिथे दिसतोय का? हा हे बघा, हे इथे दिसतंय ना लांब. या आयलंडवर जायचं आहे आपल्याला. बीचच्या या साईडला वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात. हे बघू शकता तुम्ही, इथे फेरीची बुकिंग होते. बट द पॉइंट इज की 30 लोक झाल्याशिवाय हे लोक बोट काढत नाहीत. 30 लोक झाली कीच बोट काढतात. हे बघा इकडे तिकीट्स बुक होतात. आता आम्ही 30 लोक व्हायची वाट बघतोय. ही बघा आमची फेरी, आणि खुर्च्या बिरच्या आहेत भाई बसायला. लाईफ जॅकेट घातलंय, फुल सेफ्टी. होतंय का बरोबर? पोटला माझं पोटला बघ बोलतो. बॅग काढ ना, ती कमरेला बांध ना. नाही आहेत का? हा इथे बसायचं बोलतो. आणि पाठच्या पाठी गेलो तर म्हणजे बोटीतून पडलं तर स्कुबा डायव्हिंग करायची डायरेक्ट. हा हे बरोबर बोलतो. आणि मग काढायचं असेल तर बोलतो पॅराशूट घेऊन या. डायरेक्ट जलपरा. आणि मग त्याला बोलायचं तो पॅराशूट पण घेऊन या, पॅरासेलिंग पण करून टाकलं. बरोबर ना? सगळं एकत्र. मग गोव्याला फक्त काय करायचं गोव्याला? फक्त बीच बीचेस नाही, बीच. तुझे बीचेस ना जरा वेगळे वाटले मला. कुठल्या बीच बद्दल बोलत होतो? आम्ही आयलंडच्या जवळच पोहोचलोय. तर आम्हाला आता या फेरीवरून या छोट्या बोटीवर घेऊन जात आहेत, आणि मग तिकडून त्या आयलंडवरती जायचं आहे भाई. आम्ही आलो कुठून? तिकडून. भाई साहब जरा जास्तच लांब घेऊन आले भाई. काय तुला हँडल पाहिजे वरती पकडायला? हा मस्त रे. काही आम्ही आता या छोट्या बोटीवर आलो आहे बघा. हो भाई, अरे बोट चालली भाई, आम्हाला परत घेऊन पण जाणार. काहीच आम्ही पोहोचलोय सेंट मेरी आयलंडला. हो हो डेंजरस. वा हे रॉक तर आहेत. हेच दगड तर बघायला आलोय आपण आयलंड वरती. अजून काय दगडी बघायला? हा हे काय, हेच तर बघायला आलंय. नाही इथे दुकानं पण आहेत भाई, फ्रूट चाट्स, हॉटेल पण आहे इथे. सगळंच आहे म्हणा. हे काय चेंजिंग रूम? गाईस इथे पाणीपुरी पण आहे. एकदम समुद्रातलंच पाणी काढून वापरतात. सॉल्टी पाणीपुरी. सॉल्टी पाणीपुरी ट्राय करा. आपण स्वतः नाही करत तयार इथे ना, सांगा ट्राय करायला. हिस्ट्री आयलंडची हिस्ट्री झूम करू दे जरा. समोर नका बघू रे. अरे समोर बघा. हा म्हणजे बाजूला. हे नल्ले, तुमच्या लक्ष ना बरोबर दिसत नाहीत. समोरच दिसतंय, सगळं समोरच आहे भाई. हे वाच ना, हे वाचा. अंडू गुंडू थंडवाणी. भाई नळ बघा इथे किती मोठा आहे. अरे भाई पाण्याच्या बाटलीने बनवलाय भाई. टाकाऊ पासून टिकाऊ वगैरे काय असतं ना. सेटल व्हायचं इथे का? सेटल व्हायचं कुठला? फोटो सेशन, फोटोज तर काढायचे. अजून इथे काय? त्या सगळ्या रॉक्सवर आधी जायचे, पण आता ना जायला देत नाहीत, बंद करून ठेवलंय भाई. डब्ल्यू शोधू शकतो आपण. डब्ल्यू नाही, फक्त डब्ल्यू. नल्ल्या काही आता जायचा टाइम झाला, कारण अर्धा तासच होता आमच्याकडे. तिकडे पण काय सेमच आहे, पाणी, दगड आणि माती. त्याला तिकडे जायला देत नाही रे.
हिरवळ नल्ल्या तुम्ही लोकांना घाणेरडे आहेत रे तुम्ही. आता असं बोलतो. हा, हिरवळ आहे म्हणे. काय बोलायचं तिथे आता याला? कुठल्या हिरवळीबद्दल बोलतोय मला माहिती आहे. अरे हिरवळ गोगरे त्याला रे दुसरीकडे जायचं आता. बोट सुटली ना इथे आयलंडवरच राहावं लागेल. लास्ट बोट आहे. त्या दगडांवरती पण फोटो काढा. बोटवाला अजून भरतोय लावतोय टाइम आहे तोपर्यंत 4-5 फोटो होतील. गाईज आम्ही चढलोय बोटीवर आणि मोठी बोट तिकडे आहे. ती बघा तिकडे. छोट्या बोटीने मोठ्या बोटीवर जायचं. मोठ्या बोटीने परत मग बीचवर जायचं. अरे काय भाषण द्यायला उभं राहिला का? हे बघा सगळे चढलेत भाई. ऐक ना मी काय बोलतो 6च्या नंतर जो त्याला इथंच थांबायचं. रात्री इथंच काढायचं. रात्र काढू शकतो रात्र असं काय प्रॉब्लेम नाही आपला. अरे कुठले चिप्स? अरे चिप्स 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 हो चिप्स 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 चिप्स. नाही यार हे लोक घरी जातात. त्यांची प्रायव्हेट बोट असेल ना पैसे जास्त पडून पैसा जास्त आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे आपण ती बघा आली मोठी बोट. आता चाललो आम्ही मोठ्या बोटीत. बाय बाय आयलंड. आम्ही आलो आता. आता जरा ना पाणी वगैरे पितो. कसा सुकलाय तुम्हाला दिसते. हे सी वॉक आहे. आम्ही गेलो नाही कारण सी तर बघितलात ना बोटीने. परत परत तेच काय बघायचं भाई. काहीच आता आम्ही निघतोय. कुठे जायला? हा कुठेतरी जायला. आधी चाय बी पिऊया जरा. कसं तरी झालं नुसतं गरम गरम झालंय सगळं. चाय बिस्किट बिस्किट चाय बिस्किट गरम चाय पिऊ. थंड पिऊ. कोण लीड करतंय? लीड कोण करतंय? आता आम्ही रूमवर आलोय आणि सगळ्यांची अवस्था बघा काय झाली. सायनिंग ऑफ नाही. टाइम आहे अजून पाहिजे. जेवायला वगैरे जाऊया अजून. लोकेशन सारख्या बंद झाला कारण उशीर झाला आम्हाला. ट्रेनच यायला उशीर झाला. त्याच्यानंतर मंदिरात उशीर झाला. नंतर मग फेरीने आयलंडवर जायला उशीर झाला. आईला सगळ्याचाच उशीरच झाला. आता काय आता रूमवर जातो फ्रेश होतो मग जेवायला जाऊ. कुठलं तरी चांगलं हॉटेल बघू. चला रूमवर चला. आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही जेवायला चाललो आहे. हॉटेल शोधतो आणि मग जेवूया कारण जाम भूक लागली. एनर्जी संपली आहे बाई बरोबर. हा हिरो एंट्री आहे क्या? चला लेट्स गो. तर काही जेवण आलंय आमचं प्युअर व्हेज. एका भाजीमध्ये 2 प्रकारच्या भाज्या होत्या आणि एक वेगळी भाजी. जेवण झालं ना एनर्जी पूर्ण डाऊन झाली भाई. आता जाऊन झोपूया. तर काही आम्ही जेवण आलो. आता उद्या सकाळी 7:30ची आमची गोकर्णाची ट्रेन आहे. तर आता झोपूया आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला गोकर्णा एक्सप्लोअर केलेलं दिसेल. आता माझ्यामध्ये एनर्जी 1% पण नाही. जाम झोप आली. गाडी चालवून चालवून डोकं पण दुखायला लागले. आय होप यू लाईक द व्हिडिओ अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. खुश राहा, असत राहा. मग टेक केअर. सी यू अगेन. पीस आउट.